घाटकोपरमधून एक सकारात्मक आणि प्रेरणादायक बातमी। गेल्या अनेक वर्षांपासून कचरा, घाण आणि डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या परिसरात आता एक मोठा बदल घडून आला आहे। घाटकोपरमधील दक्षता पोलीस सोसायटी परिसरात जनसेवा सेवाभावी संस्था आणि भारतीय जनता पार्टीचे वॉर्ड क्रमांक 125 पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्या पुढाकाराने सुमारे 3 लाख रुपये स्वखर्चाने पत्र्याचा कंपाऊंड वॉल उभारण्यात आला आहे। परिसरातील नागरिकांनी काकड यांचा सत्कार करत आभार मानले। गेल्या 6-7 वर्षांपासून कचऱ्याचा त्रास सहन करणाऱ्या रहिवाशांसाठी ही मोठी दिलासादायक गोष्ट ठरली आहे। याचबरोबर पावसामुळे वाढणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शांतीसागर, रमाबाई नगर, साठे नगर अशा अनेक सोसायट्यांमध्ये फॉग मशीनद्वारे धुराची फवारणी देखील करण्यात आली आहे। मुकुंद काकड यांनी संपूर्ण वॉर्डमध्ये स्वच्छता आणि आरोग्यासाठी मोहीम राबवण्याचा संकल्प घेतला असून नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे। या उपक्रमात सुरेखा घुगे, अर्पिता शेलार, संघदीप केदारे, रामदास भोर, विमल सांगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला। एक सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणा ठरावा अशीच अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, घाटकोपर, मुंबई। या ठिकाणी दक्षता विभागामध्ये जी परिस्थिती होती, या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला जो त्रास होता आणि प्रकरणामुळे इथे लहान बाळाचा मृत्यू पण गेलेला आहे। परंतु जनसेवा संस्थेचे अध्यक्ष मुकुंद काकड व गुगेताई यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने आज या जागेवर जे पूर्ण कंपाऊंडला जे पत्र्याचं काम केलं आहे ते मुकुंद काकड यांच्या प्रयत्नाने झाले आणि खऱ्या अर्थाने लोक पण त्यांचं गुण गातात की खरी परिस्थिती या इथून या भागामध्ये येताना एकदम बेकार वाटायचं, एवढी घाण परिस्थिती या ठिकाणी होती। परंतु कंपाऊंड केल्यामुळं आज इथले सगळ्या लोकांचे चांगला रिस्पॉन्स आहे की जेणेकरून हेच लोकांच्या कामं करण्याकरिता जनसेवेचे खरं काम मी तर मानतो अशा अनेक कामं रमाबाई कॉलनीमध्ये आहेत, ते आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवू शकतो।